हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडसर. मित्रांनो, आपला क्लास 12चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे मॅट्रायसेस, ज्यामध्ये लास्ट लेक्चरपर्यंत आपण एक्सरसाइज 2.2 कंप्लीट केलेली आहे. आज आपण चालू करतो एक्सरसाइज 2.3. मित्रांनो, एक्सरसाइज 2.2चा व्हिडिओ जर का बघितला नसेल तर ते आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तसेच 2.1चा पण व्हिडिओ आय बटनवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सोबत बेसिकचे जर का व्हिडिओ बघितले नसेल तर मित्रांनो, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती या ठिकाणी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. मित्रांनो, या एक्सरसाइजमध्ये इन्व्हर्जन मेथड, रिडक्शन मेथड आणि काही वर्डिंगचे क्वेश्चन्स आहेत, जे की आपण या ठिकाणी ते सॉल्व्ह करून घेणार आहे. सो चला मित्रांनो, चालू करतो आजचा व्हिडिओ. बघा काय क्वेश्चन दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय इन्व्हर्जन मेथड. ओके, इन्व्हर्जन मेथडनी हे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. आतापर्यंत आपण मॅट्रिक्स आपल्याला ऑलरेडी दिलेलं होतं, पण आता काय दिलेलं आहे तर इक्वेशन दिलेले आहे. ओके, आणि या इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे तर मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. पहिल्यांदा तर याला इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग कसं करणार आहे बघा. हा एक्स आहे, एक्स सोबत काही नाही म्हणजे 1, इथे 2 आहे, वाय सोबत 2, इथे अगेन 2 आहे आणि इथे वाय सोबत 3 आहे. ओके, इथे आपण घेतो एक्स आणि हा वाय इक्वल्स टू 2 आणि 3. या दोघांचं जर का मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आपल्याला हेच इक्वेशन मिळणार आहे. मग याला पहिल्यांदा आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर यामध्ये बघा, हा जो फर्स्ट जो मॅट्रिक्स आहे तो काय आहे तर ए आहे. हा सेकंड मॅट्रिक्स आहे तो एक्स आहे आणि हा बी आहे. ओके, तर ए एक्स इक्वल्स टू बी, हा ए काय करायचा आपल्याला या साईडला घेऊन जायचा. मग काय होऊन जाईल, एक्स इक्वल्स टू ए इनव्हर्स इंटू बी. ओके, मग आपल्याकडे एक्स आहे, बी आहे, ए इनव्हर्सची गरज आहे आपल्याला. ए इनव्हर्स फाइंड करायचं आहे. आता ए इनव्हर्स आपण कुठल्याही मेथडनी फाइंड करू शकतो, ऍडजॉइंट मेथडनी किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडनी. आणि इनव्हर्स आणि हा जो काही बी मॅट्रिक्स आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग आपल्याला एक्स आणि वाय मिळणार आहे. अल्टिमेटली इन्व्हर्जन मेथड किंवा रिडक्शन मेथड दोन्हीमध्ये फाइंड काय करायचं आपल्याला, तर एक्सची आणि वायची व्हॅल्यूज फाइंड करायच्या युजिंग मॅट्रायसेस. ओके, आपण 10th पर्यंत अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे, इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहे. आता आपल्याला युजिंग मॅट्रायसेस, ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स मध्ये काय आहे तर आतापर्यंत आपण मॅट्रायसेस शिकलो, पण मॅट्रिक्सचा उपयोग काय आहे, त्याचं ऍप्लिकेशन काय आहे, तर हे पार्ट कशाचं आहे तर ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला मॅट्रिक्सचा यूज करून एक्सची आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. मग कसं करणार आहे बघा. मग आता आपल्याला ए इनव्हर्स पाहिजे. ए इनव्हर्स फाइंड करण्यासाठी आपण पहिल्यांदा तर मॉड फाइंड करतो. मग काय होऊन जाईल, 3 into 1 3 minus 2 into 2 4 which is equals to -1. मग mod of a equals to -1 which is not equals to 0. then a inverse is exist. ओके, इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. मग आता आपण कुठल्याही मेथडनी याला सॉल्व्ह करू शकतो. तर आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननी सॉल्व्ह करणार आहे. मग काय होतं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, ए इंटू ए इनव्हर्स इक्वल्स टू आय. ए आपल्याकडे आहे, ए काय आहे तर 1 2 2 3. देन ए इनव्हर्स नाही आहे, ए इनव्हर्स आपल्याला फाइंड करायचा आहे, इक्वल्स टू आय आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. ओके, आता आपल्याला युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन इथे 1 आणायचा आहे, इथे 0, अगेन इथे 1 आणि इथे 0, इथे ऑलरेडी 1 आलेला आहे. ओके, मग आता हे इनव्हर्स फाइंड करायचं आहे आपल्याला. अशा टाइपचे क्वेश्चन्स खूप सारे घेतलेले आहेत आपण, 2 एक्सरसाइज मध्ये पण क्वेश्चन्स घेतलेले आहेत, तर याची चांगली प्रॅक्टिस झालेली आहे आपल्याला. आता डायरेक्ट आपण इथे इनव्हर्स फाइंड करूया. मग इनव्हर्स फाइंड करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन तयार करावं लागेल. आता इथे ऑलरेडी 1 आहे, इथे 2 च्या ठिकाणी आपल्याला 0 आणायचा आहे, तर पहिल्यांदा मग चेंज होणार आहे R2
चेंजेस टू R2 मध्ये काय चेंज करावं लागेल जेणेकरून इथे 0 येईल, तर R2 मायनस 2 इंटू R1. ओके, मग हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहोत आपण. काय मिळेल मग आपल्याला बघा, R1 ॲज इट इज लिहितोय आपण पहिल्यांदा, A इनव्हर्स 1 0. ठीक आहे, मग R2 मध्ये चेंज काय होणार आहे, इथे 2 आहे बघा, R2 हा 2 आहे मायनस 2 इंटू 1, 2 मायनस 2 या ठिकाणी 0 झालेला आहे. मग इथे 3 आहे मायनस 2 इंटू 2, मग हा काय झालेला आहे, तर 4 झालेला आहे, म्हणजे हा मायनस 1 या ठिकाणी येणार आहे. ओके, 3 मायनस 4 मायनस 1 आपल्याला मिळालेला आहे. मग इथे काय होईल बघा, या ठिकाणी R2 चा एलिमेंट, ओके, R2 चा एलिमेंट काय आहे, तर 0 आहे, मायनस 2 इंटू R1 चा एलिमेंट 1 आहे, मग हा मायनस 2 मिळेल आपल्याला. या ठिकाणी R2 चा एलिमेंट काय आहे, 1 मायनस 2 इंटू R1 चा एलिमेंट काय आहे, तर 0, मग हा काय होऊन जाईल 0 आणि हा 1 ॲज इट इज. मग आता इथे 1 आला, इथे 0 झाला, इथे मायनस 1 आहे, इथे काय करायचं आपल्याला, तर 1 आला पाहिजे, मग याला मायनसने मल्टिप्लाय करूया. ओके, मग काय होऊन जाईल, तर बघा R2 चेंजेस टू मायनस R2. ओके, R2 ला आपण मायनसने मल्टिप्लाय करतो, मग काय होईल बघा, तर हा 1 2 0, 0 इंटू मायनस 0 असणार आहे, ते याला मायनस केला तर काय होऊन जाईल, हा 1, देन A इनव्हर्स इक्वल्स टू, या ठिकाणी 1 0 ॲज इट इज, इथे मायनस 2 चा 2 होऊन जाईल आणि इथे मायनस 1. आता इथे 1 0 आणि 1 झालेला आहे, या ठिकाणी 0 आणायचा आहे, मग आपण करतोय R1 चेंजेस टू R1 मायनस 1 ची हेल्प घ्यायची, 2 इंटू R2, मग R1 चेंज होणार आहे, R2 ॲज इट इज लिहा, A इनव्हर्स इक्वल्स टू, या ठिकाणी 2 मायनस 1. ओके, आता बघा काय होईल या ठिकाणी बघा, तर R1 चेंज होणार आहे, त्यामध्ये पहिला R1 चा एलिमेंट काय आहे, 1 मायनस 2 इंटू R2 चा एलिमेंट काय आहे, 0, मग हा काय होऊन जाईल, तर हा 0 असेल, 1 ला 1 ॲज इट इज. मग सेकंड एलिमेंटसाठी काय करतोय आपण बघा, R1 चा एलिमेंट आहे 2 मायनस हा 2 इंटू R2 चा एलिमेंट काय आहे, 1, 2 मायनस 2 हा 0 मिळणार आहे. मग आता इथे R1 चा एलिमेंट काय आहे, 1 मायनस 2 इंटू R2 चा एलिमेंट काय आहे, या ठिकाणी 2, मग हा 2 इंटू 2 4 झाला, 1 मायनस 4 काय मिळणार आहे आपल्याला, मायनस 3. देन इथे R1 चा एलिमेंट काय आहे, 0 मायनस 2 इंटू R2 चा एलिमेंट काय आहे, तर मायनस 1. ओके, या ठिकाणी मायनस 1 आहे, मग काय होऊन जाईल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, हा तर हा 2 मिळेल आपल्याला, तर इथे काय मिळालं आपल्याला, 2. ओके, ही रफ वर्क आहे, तुम्ही असं साईडला कॅल्क्युलेशन करा जेणेकरून आपला कॅल्क्युलेशन चुकणार नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला 1 0 0 1 मिळालेला आहे. आता हा आयडेंटिटी झालेला, आयडेंटिटी इंटू इनव्हर्स हा डायरेक्ट ए इनव्हर्स असतो, इनव्हर्स इक्वल्स टू -3 2 2 -1. ओके, आता आपल्याला इनव्हर्स मिळालेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, तर या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे. या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून काय मिळणार आपल्याला, एक्स. एक्स मीन्स काय आहे, तर एक्स वाय इक्वल्स टू ए इनव्हर्स. ए इनव्हर्स इथे काढलेला आहे आपण, -3 2 2 -1. ओके, आणि बी, बी काय दिलेला आहे इथे, तर 2 आणि 3. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळेल आपल्याला बघा,
हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, -3 × 2 -6, अगेन इथं 2 × 3 हा +6, इथे 2 × 2 4, इथे -1 × 3 -3. मग काय मिळतं आपल्याला बघा, या ठिकाणी -6 + 6 हा 0 झाला आणि 4 - 3 या ठिकाणी आपल्याला 1 मिळालेला आहे. मग इथे लिहितो मी वरती बघा, मग हा x y इक्वल्स टू 0 and 1. ओके, याला कम्पेअर केलं तर काय मिळतं आपल्याला, x इक्वल्स टू 0 अँड y इक्वल्स टू 1. आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या होत्या, तर आपल्याला त्या मिळालेल्या आहेत. ठीक आहे, एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या होत्या आपल्याला. x इक्वल्स टू 0 आणि y इक्वल्स टू आपल्याला या ठिकाणी 1 मिळालेला आहे. अगदी सिंपल आहे. पहिल्यांदा तर इक्वेशनला आपण मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे, देन मॉड फाइंड करून ए इन्व्हर्स एक्झिस्ट आहे की नाही चेक केलं, देन इन्व्हर्स फाइंड केलेला आहे आपण युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. इन्व्हर्स फाइंड केल्यानंतर काय केलेलं आहे, तर सिम्पली या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलेलं आहे. ओके, इथे हवं तर लिहितो मी x इक्वल्स टू ए इन्व्हर्स इंटू बी. या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलेला आहे व्हॅल्यूज. x आहे ऑलरेडी आपल्याकडे, हा ए इन्व्हर्स आपण आताच फाइंड केलेला आहे आणि बी पण आपल्याला दिलेला आहे. मग ए इन्व्हर्स इंटू बी मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एक्सच्या आणि या ठिकाणी वायच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. सेकंड क्वेश्चन पण बघा सेम आहे. पहिल्यांदा याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया आपण. 1 1 2 -1, या ठिकाणी x y इक्वल्स टू 4 5. हा ए आहे, हा x आहे आणि हा b आहे. ओके, देन आता इथे पण काय करायचं आहे, सेम हीच मेथड आहे. ओके, हवं तर इथे आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे, इथे ऍडजॉइंट मेथडनी पण आपण करू शकतो. मेथड सेम आहे. मग a इंटू एक्स इक्वल्स टू बी, हा ए जर या साईडला घेऊन गेलो आपण तर x इक्वल्स टू ए इन्व्हर्स इंटू बी. ए इन्व्हर्स फाइंड करावं लागणार आहे आपल्याला. त्याआधी आपण आता मॉड फाइंड करून घेतोय. क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 आणि हे -2, सो मिळाले आपल्याला -3. मॉड ऑफ ए इक्वल्स टू -3 विच इज नॉट इक्वल्स टू 0, देन ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. ए इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. इन्व्हर्स एक्झिस्ट जर असेल तर मग काय करावं लागणार आहे, याचा इन्व्हर्स आपण फाइंड करतोय. इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी काय घेतोय आपण, -m11 m12 m21 m22. फर्स्टचा मायनर काय येणार आहे, तर -1, सेकंडचा 2, 2चा अगेन 1, -1चा 1. मग आपण कोफॅक्टर पण फाइंड करतो आपण, a22 आणि a23. -1 आहे, इव्हन असल्यामुळे -1 ॲज इट इज राहील. 1 + 2 3 ऑड आहे म्हणून हा -2 होऊन जाईल. 2 + 1 3 ऑड आहे म्हणजे हा -1 होऊन जाईल. 2 + 2 4 इव्हन आहे, हा 1 ॲज इट इज राहील. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स काय आहे मिळेल आपल्याला, तर -1 -2 -1 1. याला आपण डिनोट करतो, ऑर्डर 2/2 आहे. ओके, कोफॅक्टर मॅट्रिक्स झाल्यानंतर काय करतो आपण, तर याचा ट्रान्सपोज घेतो म्हणजे ऍडजॉइंट मिळतो आपल्याला. ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग काय मिळेल, हा रो आहे याला कॉलम मध्ये शिफ्ट करूया. -1 -2 -1 1.
-1 -2 झाला, अगेन हा -1 1. ओके. आता इन्व्हर्स फाइंड करायचा. इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/mod ऑफ a इंटू ॲडजॉइंट ऑफ a. मग 1/mod फाइंड केलेला आहे. या ठिकाणी काय आहे तर -3 आहे आणि ॲडजॉइंट पण आपण या ठिकाणी फाइंड केलेला काय आहे -1 -2 1. ओके. इथे काय करणार आपण मल्टिप्लाय करा, मग आपल्याला मिळतो a इन्व्हर्स इक्वल्स टू, इकडे जर का मल्टिप्लाय केला तर 1/3 हा मायनस असल्यामुळे मायनस इथे मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल 1/3. या ठिकाणी अगेन मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल 1/3. या ठिकाणी मायनस कॅन्सल होऊन जाईल 2/3 आणि या ठिकाणी मायनस मायनस 1/3. हा काय मिळालेला आहे आपल्याला तर इन्व्हर्स मिळालेला आहे. आता इन्व्हर्स मिळाल्यानंतर आपण काय करतो तर हा फॉर्म्युला आहे. ओके. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पुट करायचं आहे. मग x इक्वल्स टू a इन्व्हर्स इंटू b. मग x आहे आपल्याकडे एक्स वाय, a इन्व्हर्स आत्ताच आपण फाइंड केलेला आहे 1/3 2/3 -1/3 इंटू b. बी काय दिलेला आहे तर 4 5. आता या दोघांचं काय करायचं आपल्याला तर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होईल बघा, इथे लिहितो मी फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. हा काय होऊन जाईल तर 4/3 प्लस 5/3. हा सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 8/3 आणि हा काय होऊन जाईल प्लस मायनस 5/3. ठीक आहे. याला सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळतं 4 यांचं ॲडिशन करूया. ठीक आहे. या दोघांचं ॲडिशन करूया. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरची ॲडिशन होऊन जाईल 4 + 5 9/3. इथे बघा 8 आणि हा मायनस असल्यामुळे 8 - 5 3/3. ओके. म्हणजे हा काय होऊन जाईल याला अगेन सॉल्व्ह केला आपण तर या ठिकाणी 9/3 आहे म्हणजे हा 3 मिळेल आपल्याला 3/3 हा 1 मिळेल आपल्याला. ओके. म्हणजेच मग x इक्वल्स टू काय मिळणार आहे आपल्याला 3 अँड y इक्वल्स टू काय मिळणार आहे 1. ओके. ठीक आहे. x इक्वल्स टू 3 मिळालेला आहे, y इक्वल्स टू आपल्याला या ठिकाणी 1 मिळालेला आहे. हे पण अगदी सोपं आहे. इथे काय केलेलं आहे आपण युजिंग ॲडजॉइंट मेथडनी हे सॉल्व्ह केलेलं आहे. तर इथे या ठिकाणी काय केलेलं आहे आपण युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. दोन्हीही मेथड इझी आहेत. याची चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. यामध्ये नवीन काय आहे तर हा पार्ट नवीन आहे. इक्वेशनचं आपल्याला मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्जन करायचं आहे अँड देन इन्व्हर्स नंतरचा हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. या दोन पार्ट नवीन आहेत इन्व्हर्जन मेथडमध्ये. बाकी सगळं इन्व्हर्स आपण ऑलरेडी फाइंड केलेला आहे, त्याची चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. चला यामधला थर्ड क्वेश्चन बघतोय आपण. काय दिलेला आहे याला पहिल्यांदा आपण मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करूया. x सोबत आहे या ठिकाणी 2, इथे 6, x सोबत काही नाही म्हणजे 1 आणि हा 3. इकडे x अँड y इक्वल्सच्या या साईडला आहे बघा 8 अँड 5. ठीक आहे. मग आता काय करायचं आपल्याला तर बाय युजिंग इन्व्हर्जन मेथड याला सॉल्व्ह करायचं आहे. सो हा आपल्याला माहित आहे हा a आहे, हा x आहे आणि हा b आहे. ax इक्वल्स टू b. हा a जर इकडे घेऊन गेलो तर x इक्वल्स टू a इन्व्हर्स इंटू b. मग आता काय करायचं आहे a इन्व्हर्स फाइंड करायचं आहे. त्यासाठी मग आपल्याला पहिले मॉड फाइंड करावं लागेल. देन मॉड फाइंड केल्यानंतर काय होईल बघा 2 इंटू 3
6 मायनस 1 इंटू 6 इक्वल्स टू 0. इथे 0 आलेला आहे मित्रांनो. ओके, म्हणजे काय आहे तर मॉड ऑफ ए इक्वल्स टू 0. आपल्याला माहित आहे मॉडची जर व्हॅल्यू 0 येत असेल तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट आहे का? नाही, त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट नसणार आहे. मग इन्व्हर्स जर एक्झिस्ट नसेल तर इन्व्हर्स फाइंड करू शकणार नाही आपण, आणि इन्व्हर्स जर नाही फाइंड करू शकलो तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करता येणार नाही. मग ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. आता ए इन्व्हर्स जर का एक्झिस्ट नसेल तर आपण याच्या समोर सॉल्व्ह करू शकत नाही, आणि समोर जर का सॉल्व्ह नाही केलं आपण तर मग एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पण मिळणार नाहीत आपल्याला. मग व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय नॉट एक्झिस्ट. ओके, कारण ए इन्व्हर्स नाही आहे म्हणून मग त्याच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पण आपण या ठिकाणी फाइंड करू शकत नाही. आपल्याला माहित आहे या टाईपचे आपण क्वेश्चन्स घेतलेले आहे. पहिल्यांदा त्यासाठीच आपण हा मॉड चेक करतो. मॉड चेक केल्यानंतर जर 0 येत असेल तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट नसतो, आणि त्यामुळे पहिल्यांदा हे चेक करायचं 0 जर आलं तर क्वेश्चन समोर सॉल्व्ह करण्याची गरज नाही. ओके, कॉपी करा हे. बघा क्वेश्चन 2, सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स बाय रिडक्शन मेथड. आता आपण इन्व्हर्जन मेथड घेतली होती, आता बाय रिडक्शन मेथड. इथे पण सेम आहे. पहिल्यांदा आपल्याला याला मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. हा 2 1 3 आणि हा 5 इक्वल्स टू या ठिकाणी एक्स वाय, सॉरी इथे मल्टिप्लिकेशन आहे, इक्वल्स टू आहे एक्स वाय इक्वल्स टू या ठिकाणी 5 आणि -3. ओके, आपल्याला माहित आहे हा ए आहे आपला, हा एक्स आहे आणि हा बी आहे. ओके, आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो इथे, तर हा जो काही मॅट्रिक्स दिलेला आहे, हा ए जो दिलेला आहे, तर याला एकतर आपल्याला अप्पर ट्रायंगुलर किंवा लोअर ट्रायंगुलर करायचा. एकतर इथे 0 आणायचा किंवा इथे 0 आणायचा, दोन्हीपैकी कुठेतरी एका ठिकाणी 0 आणायचा युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. दोन्ही ठिकाणी दोन्हीपैकी कुठेतरी एका ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 0 आणायचा आहे. मग काय होईल बघा, जर आपण इथे 0 आणतो जर म्हटलं तर काय करावं लागेल, R2 चेंजेस टू, इथे जर 0 आणायचा असेल तर. आता इथे 3 आहे, ओके, इथे 2 आहे. एक काम करूया, मग 2 इंटू R2 याला 2 ने मल्टिप्लाय करतोय आपण, मायनस इथे 3 इंटू R1. ओके, म्हणजे काय होईल बघा, फर्स्ट रो ॲज इट इज 2 1, इथे पण हा एक्स अँड वाय ॲज इट इज राहील इक्वल्स टू. आता जसं आपण इथे अप्लाय करणार आहे तसंच इकडे पण अप्लाय होणार आहे. ओके, इन्व्हर्स मध्ये ज्या पद्धतीने आपण फाइंड केलं होतं, म्हणजे ए वरती जर अप्लाय केलं आपण तर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये पण चेंज व्हायचं, तसं इथे जर काही चेंज केलं आपण तर हेच ट्रान्सफॉर्मेशन या मॅट्रिक्सला पण इकडे अप्लाय होणार आहे. मग इथे काय होईल, R2 पहिल्यांदा तर 2 इंटू R2 चा एलिमेंट काय आहे तर 3, मायनस हा 3 इंटू R1 चा एलिमेंट काय आहे तर 2, म्हणजे हा काय होऊन जाईल 2 इंटू 3 6 मायनस 3 इंटू 2 6 इक्वल्स टू 0. मग इथे आपल्याला 0 मिळालेला आहे. ओके, देन अगेन या एलिमेंट साठी या ठिकाणी 2 इंटू R2 किती आहे 5 मायनस 3 इंटू R1 किती दिलेला आहे 1, मग हा काय होऊन जाईल 2 इंटू 5 10 मायनस 3 10 मायनस 3 7, मग इथे आपल्याला 7 मिळाला. ओके, सिमिलर इथे पण अप्लाय करावं लागणार आहे आपल्याला. इथे काय होऊन जाईल बघा, तर 2 इंटू R2 काय आहे तर -3. ओके, या ठिकाणी -3 इंटू R1 काय आहे तर 5 आहे, मग हा काय होऊन जाईल तर -6, या ठिकाणी मायनस हा 3 इंटू 5 म्हणजे 15, मग काय होऊन जाईल -15 -6 म्हणजे -21, मग हा -21. ओके, आता बघा आपण काय केलेलं आहे, जसं की
एक तर लोअर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करायला सांगितलं होतं. या ठिकाणी आपण इथे 0 आणलेला आहे. मग काय करायचं आहे, या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करूया. काय मिळतं आपल्याला, 2x प्लस y. ओके, आणि इथे काय मिळेल, 0 म्हटल्यानंतर 0 इंटू एक्स इज 0, 7y. ओके, आता आपण काय करूया, कम्पेअरिंग करूया. कम्पेअरिंग वी गेट, काय मिळेल आपल्याला बघा, 2x प्लस y इक्वल्स टू 5 अँड 7y इक्वल्स टू -21. मग याला सॉल्व्ह करू शकतो आपण. y इक्वल्स टू काय होऊन जाईल, -21/7 म्हणजे -3 मिळेल आपल्याला. देन y इक्वल्स टू 3. ओके, याला इक्वेशन 1 नंबर द्या. ओके, आता मग काय करा, पुट y इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 1. मग आता y इक्वल्स टू -3. ओके, -3, y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, -3 मिळालेली. -3 आपण या इक्वेशन मध्ये पुट करतोय. मग काय मिळेल आपल्याला बघा, तर 2x -3, y ची व्हॅल्यू काय पुट केली आपण, -3 इक्वल्स टू 5. ओके, मग आता हा हे 3 या साईडला घेऊन जाऊया. मग 2x इक्वल्स टू 5, हे जर 2 इकडे गेले मायनस आहे, प्लस होऊन जातील, तर +3. ओके, मग x इक्वल्स टू 2 या साईडला घेऊन जाऊया. 5 + 3 काय होऊन जाईल, 8/2. मग x इक्वल्स टू इथे 4 मिळतील. मग x इक्वल्स टू काय मिळाले आपल्याला, 4. आता बघा, x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. मग x इक्वल्स टू 4 अँड y इक्वल्स टू -3. ज्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला सांगितल्या होत्या, x ची व्हॅल्यू 4 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला -3. अगदी सिंपल आहे. दोन इक्वेशन दिलेले आहेत, त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर याला एकतर लोअर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करा. म्हणजे या रो मध्ये किंवा या रो मध्ये कुठेतरी एक 0 आणला यायला पाहिजे. मग तो 0 आल्यानंतर काय करा, तर या दोघांचं परत मल्टिप्लिकेशन केलं आपण. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या दोघांना कम्पेअर केलं, आणि कम्पेअर केल्यानंतर मग आता इथपासून हे 10th चालू झालं. 10th मध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत. मग जस्ट आपण या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि देन आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू मिळाली. अगदी इझी आहे. सेम आपण इथे पण तेच करणार आहे. बघा काय होईल. मग पहिल्यांदा तर याला काय करणार आहे आपण, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना काय होऊन जाईल, हा 1 3, या ठिकाणी अगेन 3 5, इथे काय होऊन जाईल, x y इक्वल्स टू 2 4. आता काय करायचं आहे, तर बघा हा a आहे, हा x आहे आणि हा b आहे. याला आपल्याला काय करायचं, एक तर लोअर ट्रायंग्युलर किंवा अप्पर ट्रायंग्युलर करायचं आहे. आता इथे बघा, या 1 ची हेल्प घेऊन आपण इथे 0 करू शकतो. मग r2 चेंजेस टू काय चेंज करणार आहोत, तर r2 -3 इंटू r1. 3 इंटू r1 जर केलं तर आपल्याला इझिली फाइंड करता येईल. बघा मग काय मिळतं आपल्याला, r1 ॲज इट इज ठेवतोय आपण, x y या ठिकाणी 2. ओके, मग आता r2 काय दिलेला आहे, तर 3 दिलेला आहे. -3 इंटू r1 काय आहे, तर 1 आहे. मग 3 - 3 या ठिकाणी 0 झालेला आहे. ओके, इथे r2 काय आहे, 5 - 3 इंटू r1 काय आहे, तर 3 आहे. मग 5 - 9, 5 - 9 या ठिकाणी होईल -4. मग इथे मिळालं आपल्याला -4. इथे परत आता r2 काय आहे, तर 4 - 3 इंटू r1 काय आहे, तर 2. म्हणजे हा 4 - 3 इंटू 2 6. 4 - 6 या ठिकाणी आपल्याला -2 मिळालेला आहे. ओके, मग आता इथे 0 आलेला आहे. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला,
1 इंटू एक्स एक्स प्लस 3 इंटू वाय 3y. ओके, देन इथे जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळणार आहे आपल्याला 0 इंटू एक्स 0, मग मायनस 4y इक्वल्स टू या ठिकाणी 2 मायनस 2. देन कम्पेअरिंग वी गेट काय मिळेल आपल्याला तर x प्लस 3y इक्वल्स टू 2 आणि मायनस 4y इक्वल्स टू मायनस 2. ओके, मग काय करूया तर हा मायनस 4y इकडे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइडला जाईल आणि मायनस मायनस या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल. मग y इक्वल्स टू 2/4 हा 1 2 म्हणजे 1/2 या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे y ची व्हॅल्यू. मग याला आपण 1 नंबर देऊया. पुट y इक्वल्स टू 1/2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली आपण y ची व्हॅल्यू तर काय मिळणार आहे आपल्याला x प्लस 3 इंटू 1/2 इक्वल्स टू 2. मग काय मिळतं आपल्याला x प्लस 3/2 इक्वल्स टू 2. हा 3/2 काय करा या साईडला घेऊन जा. मग x इक्वल्स टू आता हा 2 3/2 इकडे गेल्यानंतर मायनस होऊन जाईल. मग मायनस 3/2. मग हे सॉल्व करा काय होतं तर 4 मायनस 3/2. मग x इक्वल्स टू 4 मायनस 3 1/2. म्हणजे x ची पण व्हॅल्यू काय मिळाली आहे आपल्याला 1/2. मग x इक्वल्स टू 1/2 अँड y इक्वल्स टू या ठिकाणी मिळालेला आपल्याला 1/2. अगदी सिंपल आहे. इथे पण सेम केलेलं आहे, पण फक्त याला आपल्याला लोअर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवायचा आहे. लोअर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाल्यानंतर इझिली आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज या ठिकाणी मिळणार आहे. कॉपी करून घ्या. तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण आता चालू करतोय क्वेश्चन नंबर 3. पहिल्यांदा याला मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करूया. 3 मायनस 1 4 1 या ठिकाणी येईल एक्स वाय इक्वल्स टू 1 6. काय होईल मग बघा, इथे आपल्याला एकतर लोअर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स या ठिकाणी करायचा आहे. काय करता येईल मग बघा, या ठिकाणी -1 +1 आहे. ओके, तर यांचं ऍडिशन जर केलं तर सिम्पली होऊ शकतं. तर इथे या ठिकाणी आपण 0 आणू शकतो. मग R1 चेंजेस टू R1 प्लस R2. काय होईल मग बघा, R2 ॲज इट इज लिहूया पहिल्यांदा तर आपण xy इक्वल्स टू 6. ठीक आहे. आता R1 मध्ये काय होईल, R1 चा एलिमेंट काय आहे 3 प्लस R2 चा एलिमेंट 4. 3 प्लस 4 7. अगेन इथे R1 चा एलिमेंट काय आहे -1 प्लस R2 चा एलिमेंट काय आहे तर 1. -1 प्लस 1 0. या ठिकाणी R1 चा एलिमेंट काय आहे तर 1 प्लस R2 चा एलिमेंट 6. 1 प्लस 6 7. ठीक आहे. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. काय होईल तर 7x इंटू 0y. मग या ठिकाणी 4x प्लस y इक्वल्स टू 7 and 6. मग कंपेअरिंग वी गेट 7x equals to 7 and 4x plus y equals to 6. मग 7x equals to 7. सो x जर म्हटलं तर काय मिळेल आपल्याला 7/7 म्हणजे 1. तर x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1. ओके, याला इक्वेशन नंबर 1 देऊया. पुट x equals to 1 इन इक्वेशन 1. या इक्वेशन मध्ये पुट करतोय आपण. मग काय होऊन जाईल 4 इंटू 1 y
इक्वल्स टू 6. मग हा काय होऊन जाईल 4 प्लस y इक्वल्स टू 6. मग 4 या साईडला घेऊन जाऊया. मग y इक्वल्स टू 6 मायनस 4, देन y इक्वल्स टू 6 मायनस 4 2. म्हणजे मग आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 2. म्हणजेच मग x इक्वल्स टू 1 अँड y इक्वल्स टू 2. अगदी इझी आहे. सिमिलर हे पण बघूया. इथे काय करावं लागेल, मॅट्रिक्सला कन्वर्ट करावं लागेल. 5 2 7 3 या ठिकाणी x y इक्वल्स टू b. मग हा 4 अँड 5. इथे अगेन आपल्याला काय करावं लागणार आहे, एकतर लोअर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार करावं लागणार आहे. काय होईल बघा, इथे 7 च्या ठिकाणी जर 0 आणतो म्हटलं तर R2 चेंजेस टू 7 ला काय करतोय आपण 5 ने मल्टिप्लाय करतो. 5 इंटू R2 मायनस R1 ला आपण 7 ने मल्टिप्लाय करतो. 7 इंटू R1. ओके, मग बघा काय होईल, हा 5 टू R1 ॲज इट इज, या ठिकाणी एक्स वाय ॲज इट इज इक्वल्स टू 4 ॲज इट इज. मग काय होईल बघा, इथे 5 इंटू R2 काय आहे इथे 7 मायनस या ठिकाणी 7 इंटू R1 काय आहे तर 5. 7 इंटू 5 35 मायनस 35 या ठिकाणी हा 0 झालेला आहे. ओके, मग इथे सिमिलर 5 इंटू R2 काय आहे 3 मायनस 7 इंटू R1 काय आहे तर 2. 5 इंटू 3 15 मायनस 7 इंटू 2 14. 15 मायनस 14 या ठिकाणी 1 मिळालेला आहे. ओके, सिमिलर इथे पण करावं लागणार आहे आपल्याला. 5 इंटू R2 किती आहे तर 5 मायनस 7 इंटू R1 किती आहे तर 4. 5 इंटू 5 25 मायनस 7 इंटू 4 28. 25 मायनस 28 तर या ठिकाणी आपल्याला मिळाला -3. ओके, मग आता मल्टिप्लिकेशन करूया दोन मॅट्रिक्सचं. मग काय मिळतं आपल्याला 5x प्लस 2y आणि या ठिकाणी काय मिळेल तर y. ठीक आहे, इक्वल्स टू 4 मायनस 3. कंपेअरिंग वी गेट काय मिळेल आपल्याला तर 5x प्लस 2y इक्वल्स टू 4 आणि या ठिकाणी आपल्याला मिळेल y इक्वल्स टू -3. याला इक्वेशन नंबर 1 द्या. y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -3. देन पुट y इक्वल्स टू -3 इन इक्वेशन 1. या इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर काय मिळते आपल्याला बघा तर 5x प्लस 2 इंटू -3 y ची व्हॅल्यू पुट केलेली आहे इक्वल्स टू 4. ओके, मग 5x या ठिकाणी 2 इंटू -3 -6 इक्वल्स टू 4. मग -6 या साईडला जाऊ द्या. मग 5x इक्वल्स टू 4 -6 इकडे जर गेला तर +6. मग या ठिकाणी काय होऊन जाईल तर x इक्वल्स टू 4 + 6 10/5. मग x इक्वल्स टू 1 2. म्हणजे आपल्याला काय मिळालं x इक्वल्स टू 2 मिळालं. म्हणजे x इक्वल्स टू 2 अँड y इक्वल्स टू काय मिळालेलं आहे तर -3. अगदी इझी आहे. रिडक्शन मेथड सिंपल आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे तर लोअर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स त्याला आणायचा आहे. मग इझिली आपण कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. कॉपी करून घ्या. तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. आज आपण एक्सरसाइज 2.3 मधले 2 क्वेश्चन बघितलेले आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये 3 प्रॉब्लेम्स होते तर सेकंड क्वेश्चन मध्ये 4 प्रॉब्लेम्स होते. टोटल आपण 7 प्रॉब्लेम्स या लेक्चर मध्ये घेतलेले आहे. आता या एक्सरसाइज मध्ये 3 क्वेश्चन उरलेले आहेत तर ते 3 क्वेश्चन आपण उद्या घेणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये. सो मित्रांनो, इथपर्यंत जर का व्हिडिओ बघताय, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्याजवळ नका ठेवता, आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या कॉलेजचे ग्रुप्स असतील त्यावरती शेअर करा किंवा फ्रेंड सर्कलमध्ये असेल फॅमिली ग्रुपमध्ये हे तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. तसेच आपल्या मित्रांना आपल्या चॅनलबद्दल सांगा. आपल्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये आपल्या
टेलिग्राम चॅनलची, व्हॉट्सअप चॅनलची, त्याचबरोबर फेसबुक आणि इन्स्टा आय डी दिलेली आहे. तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता. मित्रांनो, त्या ठिकाणी आपण एज्युकेशनशी रिलेटेड न्यूज सोबतच ज्या काही नोट्स आहेत, PDF नोट्स वगैरे असतील, त्या ठिकाणी आपण तिथे प्रोव्हाइड करतो. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक यू.